मंदा मस्त आराम चालू आहे. फुरसत न बसली आहे मस्त. स्वयंपाक गिपाक नाही बनवा लागत काय? बनव ना स्वयंपाक. बनवन ना स्वयंपाक. स्वयंपाक बनवायला काय टाइम लागते काय? लवकर बनवतो मी स्वयंपाक. हो तशीच म्हणतो तू. स्वयंपाक बनवायला टाइम नाही लागत. हा आता जास्त जणाचा स्वयंपाक बनवा लागते. आतापासून लागून जाय कामी. 5 वाजले ना आता. हा मग स्वयंपाक आलेस तू 9-10 वाजवशील तर जेवण किती वाजता करण? 11 वाजता. त्याच्यापेक्षा आता रिकामीच बसली आहे. आता 5 वाजले. हा आतापासून लाग स्वयंपाक आले तर 6-7 वाजेपर्यंत होऊन जाते तुझ्या स्वयंपाक. स्वयंपाक आले उशीर करशील तू. हा 8-9 वाजवशील तर मग लेकरायचा झोपाचा टाइम होऊन जाते. लेकरं जेवणही नाही करणार. मग स्वयंपाक करून कोण्या कामाचं? मग लेकरं जेवण नाही करणार तर हा लेकरायले जेवण करायला भेटलं पाहिजे. त्या हिशोबाने स्वयंपाकाला लागतो. आतापासून तर 7 वाजेपर्यंत आरामात स्वयंपाक होते तुया. किती आराम कर काही कर बस उठ पण 7 वाजेपर्यंत आरामात स्वयंपाक होते. बनवतो ना. काय लय जास्त बनवू नाही का? रस पुऱ्या भात भाजी. हा साधा साधा स्वयंपाक आहे ना. बनवतो मी. साधा राहो काही राहो पण बनव ना. बनवून ठेवून दे. आत्ताही बनव नाही, थोड्या वेळाने बनव नाही, 6 वाजताही बनव नाही, 7 वाजताही बनव नाही. त्याच्यापेक्षा आतापासून लाग. हा तर लवकर स्वयंपाक बनून जाईल. ठीक आहे बाप्पा. तुम्हाला घाईच मोठी आहे जेवणाची. नाही ठेवत मी तुमच्या बहिणीला उपाशी. देतो म्हटलं मस्त गरम गरम पुऱ्या बनवून. स्वयंपाक बनव स्वयंपाक बनव. आले तेव्हापासून चालू आहे तुमचं. आंबे धुतले काय? आंबे ठेवले काय? आंबेच करून राहिले बाप्पा सकाळपासून. बनवतो ना मी स्वयंपाक. बनवतो मस्त. देतो ना गरम गरम ताट वाढून देतो म्हटलं तुम्हाला. बनव मग. गोष्टीच नको करू. गोष्टीच करत राहायचं तू बी. एक काम करा चंदूचे बाबा. तुम्ही कनी थोडेसे फिरून या बरं. हा घरातल्या घरात राहता कनी तुम्ही तर माय मागच लागले राहता हात धुवून. जा थोडेसे घुमून फिरून या. पान खाऊन या. जा तिकडे दुकानात चौकात जा म्हटलं. तुमचे मित्र गित्र आले असन ना. आज नाही जात काय त्याच्या भेटीले? चाललो ना आता. तिकडेच चाललो मी. म्हटलं जावाच्या पहिले एक वेळा सांगून द्या लाग बा तुही कामाले म्हणून. लागतो ना मी कामी. लागतो म्हटलं. जा तुम्ही. घरी राहते तर मागच लागून राहते बापा. हे नाव शांत नाही राहत. बरं येतो मग मी. हो हो या. अन नेहा येणार होती ना? आली नाही काय ते? आलीच तर नाही. आली असती तर दिसली नसती काय आपल्या घरात? हा काटे रुत्ते का काय होते तुमच्या बहिणीले तर आलेच नाही पाहत बापा इकडे. दुपारी मी जेवणाले सांगायला गेलती तेव्हाच म्हटलं तुमच्या आईले आणि नेहाले का चला म्हण तिकडेच थांब जा तिकडेच राह जा. हा गावाले जात होती तर आजच्या दिवस जाऊ नका म्हटलं. थांबून जा. माया घरी चाला. रात्रभर तिथंच मुक्काम कर जा. सकाळी तिथूनच तयारी कर जा. आणि तुम्हाला बसूनही देते म्हणून तुमचे भाऊ. हा तरी आली नाही. म्हणत असं एवढ्या उन्हात काय जाव. एवढ्या उन्हात काय येईन म्हणता? म्हणजे आपल्या घरी याले काय 2-4 किलोमीटर चालत या लागते काय इच्छा इथं? हा इच्छा इथं याले ऊन लागत होती काय तुमच्या बहिणीले? 5-10 मिनिटात तर पोचते घरी. 10 मिनिट नाही लागत. 7 मिनिट लागते म्हटलं इच्छा इथं येवाले गावातल्या गावात. आणि मोठी ऊन लागून राहिली म्हणते. येवाचं नसन ना म्हणून नाही आली. हा चला तुमच्या आईले म्हटलं मी चला त्या बाई तुमच्या बहिणीले म्हणून राहिली चला चला. हा चला म्हटलं संग मंगत जाऊ. तर जा वहिनी तुम्ही जा. येतो मग माया पोराला येऊ दे मग येतो. हा असं चालू होतं त्या दोघी जणीचं. येईन ना तर. येणार नाही असं थोडी आहे. येईन. हो ना तर येईन तेव्हा येईन. पण आल्या काय चाल म्हटल्यावर येत नाही. आणि तुम्ही म्हणता का मग तू जात नाही बोलावत नाही. हा असं आहे मग तुमचं. तुम्ही माया मागं लागले राहता. पण हे नाही समजत का मी गेली होती त्याले चाला चाला म्हटलं. हा आता नाही येत तर काय करा? हा उचलून आणू काय तुमच्या बहिणीले? तसा नाही म्हणत मी. म्हणून राहिलो काय. विचारलं फक्त. आली नाही काय बा? नाही आली ना. नाही आली. बरं ठीक आहे. नाही आली तर नाही आली. मी जाऊन पाहतो तिकडे सुनीलच्या घरा इकडे आणि आणतो बोलावून. आता डबल डबल कायले चालले तुम्ही? दुपारी गेली होती ना मी. येवाच असन तर येईन नसन येवाचं तर नाही येणार. स्वयंपाक बनवून ठेवून देतो मी. त्याला म्हटलं होतं का संध्याकाळी मी स्वयंपाकात राहीन. माया मागं कामं राहते तर मी काही डबल बलावाला येणार नाही. रुपालाही सांगितलं. रुपा म्हटलं बलावाची वाट नको पाहिजे आणि स्वयंपाकही बनवू नको. संध्याकाळी मस्त जेवणाच्या वेळेवर येऊन जा म्हटलं घरी. हो म्हणता तर येऊन जाईन म्हणे. रुपा तर येऊन जाईन. पण तुमच्या बहिणीचं काय माहित बाप्पा किती वाजता येते काय येते तर. मग जाऊ नाही काय मी? नाही नाही काही नका जाऊ आता. भाव वाढले आता तुमच्या बहिणीचे. हा भाव खाते म्हटलं. येवाच असन तर येईन. नाही येणार तर नको येऊ म्हणा.
बरं जाऊ दे, शांत राह तू. मी चाललो आता बाहेर, तुझ्या बरोबर काही लागत नाही. कर तू काम. बहिणीले काही बोललं म्हणजे बातच मिरची झोमते यायले. चालले गेले आता बाहेर, आता नाही बोलत. बहीण बहीण मोठी साजरीच आहे तुमची बहीण. हा आली नाही ना काही नाही. चालला चालला. हा माझ्या सासूले म्हणून राहिले मी, चालला आत्या बाई आराम कर जा, बस जा. मी काय काम सांगत होती का? इथं आले असते तर येईन मग आयतं खावाले. जाऊ दे, येव का नाही येव, लागतो मी स्वयंपाकाले, करतो एक एक काम. राणी काय करून राहिली? काही नाही आहे. चाल ना मग मोठ्याच्या घरी. चालत नाही काय तिकडे? मोठ्याच्या घरी जावं लागते ना जेवण करायला. अरे वा, मोठ्याच्या घरी जावं लागते काय आज? चाल ना मग आई. सगळेले जावं लागते काय तर? हो सगळेले जावं लागते ना. सगळेले सांगितलं बा मोठ्याईनं. आत्या आणि तू आजी काय करून राहिले? हाय ना बाहेर बसलाय ना, दोघी जणी गोष्टी करून राहिल्या. हाव काय? असं यायचं काम? इथं बसून टाइमपास करून राहिले, पण असं नाही का गेलं पाहिजे गळ्या तिकडे आणि 2-4 कामं करू लागले पाहिजे म्हणून. आज जेवणाले सांगते तर जाणे लागत का? 2-4 कामच करू लागा. एकटीले लई मोठे काम नाही होणार काय? नाव नाही समजत. मै सासूही तशीच आणि मै ननदी तशीच. हा गोष्टीच करते, फक्त गोष्टीच येते द्यायले, दुसरं काय येते? इकडल्या तिकडल्या गावघरच्या गोष्टीच चालू राहते. हा पण समजून नाही राहिलं. दुपारी आली होती गड्या, लवकर चाललं जा. हा आता 5:15 5:30 वाजून राहिले, जाऊन नाही राहिले. हा जेवण करायलाच जाईन असं. तसे काम करायला नेट लागते ना. चाल ना मग आई जाऊ. बरं चाल मग आपण चाललं जाऊ. यायला यायचं असेल तर येईन, नाही तर राहीन घरी. चाल मग. हो नेहा ताई चालली म्हटलं मी मंदाताईच्या घरी. ये जा मग तुम्ही. अम्मा वहिनी चालली काय तुम्ही एवढ्या लवकर? हो एवढ्या लवकर म्हणजे आता 5:30 वाजून राहिले ना. काही काम गिम करू लागन ना मंदाताईले, त्याच्यानं म्हटलं लवकर चाललं जा. आणि एवढ्या जणांचा स्वयंपाक करायला टाइम लागतेच. आणि एकटी काय काय करन ते, त्याच्यानं म्हटलं चालली जातो मी. बरं येतो ना मग मी, आई आणि मी, आम्ही दोघी जणी येतो. टाइम असेल तुम्हाला येवाले? येतो ना, तुमच्याच मागं येतो. हात पाय धुतो, भांगिंग करतो आणि येतो मग लेकरायला घेऊन. लेकरही नाही आहे जाग्यावर. बरं या मग तुम्ही आरामात या. राणीला घेऊन चालली जातो मी. या मग आत्याबाई. हो हो येतो. सांग जा मंदाले येऊन राहिल्या म्हणा दोघी जणी. हो सांगतो ना सांगतो. चाल बाई राणी. हो आई चाल. आई चाल ना, आपणही चाललं जाऊ. नाही तर मग वहिनी म्हणन का आल्या नाही बापा बोलावलं तरी. हा चाल मग चाललं जाऊ पटकन. हो हो चाल चाललं जाऊ. नाही तर अजून गुलाब बोलन का आले नाही बा म्हणून. तुलेच बोलन, मला तर नाही बोलणार, तुलेच बोलन. काऊन म्हणून घर नाही दिसत काय? हो ना, रुपा वहिनी चालली गेली पटकन. बरं कर ना मग लवकर तयारी. मी तयारी तर नाही करत, तुले करायची आहे तर तू करून घे आणि चाल मग. बरं बरं हा यायला देतं काय तू आवाज? लेकरायला देऊन दे. बरं बरं आणतो मी बोलावून. नाही तू एक काम कर ना, मी लेकरायला घेऊन सरळ तिकडेच येतो गुलाबच्या घरी. तू तयारी करून ये मग तिथं. बरं तसं कर मग. जाय मग तू आण लेकरायला तिथं. हा मंदाताई मंदाताई. आली बापा रुपा. इकडे आहे रुपा, इकडे आहे किचन मध्ये. आले काय पाहुणे? पाहुणे येवायचेच आहे बापा. तयारी वयारी करून येतो म्हणे. हातपाय धुतो, कुंकू पावडर मेकअप करून येतो म्हणते. येवायचेच आहे अजून. आम्ही दोघी येऊन गेलो. आता त्याला आले 6 वाजते 7 वाजते सांगता नाही येत. त्याला थोडी समजते लवकर गेलं पाहिजे म्हणून. अमाय बाई पाय, आता 5:30 वाजले अजून येवाचं नाव नाही पापा. काऊन अशी आहे म्हणजे आपली ननद? हा लवकर येऊन जाव तर येतच नाही. मला माहित आहे काम करायला जीवावर येते म्हणून येऊन नाही राहिले. ते वाट पाहून राहिली फक्त जेवाची. कधी स्वयंपाक होते ना कधी मी जेवण करायला जातो आयत्या ताटावर. म्हणून घरातून पाय नाही काढून राहिली ना. आता मी आली तर मला म्हणते एवढ्या लवकर चालल्या म्हणते. मी म्हटलं आता काय टाइम आहे काय एवढ्या लवकर म्हणून राहिले. 5:30 वाजले तर किती वाजता जायचं बाप्पा? हा आहे तर तिथे जेवण करायला. हो ना. अन आमची तर हे म्हणते आली नाही ने आली नाही ने. मी म्हटलं मोठी आठवण येऊन आली म्हटलं तुम्हाला तुमच्या बहिणीची. हा ते तर येऊनही नाही पाहत म्हटलं तुम्हाला कसा आहे माय भाऊ काय नाही. हा आली काय म्हटलं ते. एवढा मोठा दिवस गेला पहाडासारखा. हा ना आली नाही ते थोडीशी. फक्त जेवण करायला झोपायलाच येईन काय ते इथं. काय माहित आता बॅग घेऊन येते का नाही येत, अजून वापस माझ्याच घरी येईन तर. सांगत जाय ना तू. काम नाही सांगत म्हणून तुझ्या घरी राहते ते. सांगत जाय सकाळी उठली तेव्हापासून हे करून घ्या हे करून घ्या. हा तू बी नाटक करत जाय ना. म्हणत जाय माझ्या लहानचं पोरग आहे म्हणा, बिमार पडला, ताप आलं, डोकं दुखते त्याचं, पोट दुखते त्याचं. हा अशी करत जाय. अन घन घन करते म्हणा, चिडचिड करते तर मंदाताई मंदाताई म्हणतो मी बी. नेहाताई पोळ्या बनवून घ्या, नेहाताई भांडे घासून घ्या, नेहाताई पोछा लावून घ्या.
काम सांगत जाय. 2 दिवस तर नाही राहत मग तुझ्या घरी. उठून तर पयन. मी नाही सांगत करायचं असेल तर कर, नाही तर नको करू. कचरा करते तर करूच देतो मी काहीच नाही बोलत. आणि मग एक काय ना घर झाडून घेतो, दिवसभर करूच देतो मी. किती काम करन मग त्याचे. हा 2 लेकरं ते. तुम्हाला तर माहित आहे, तुमच्या घरी आले होते तर किती मस्ती करते बापा. ना वळण नाही तिच्या लेकराले. हा कायचं वळण होय व? अजिबात वळण नाही आहे. जसे राहते तसे राहू देते, जसं खाते तसं खाऊ देते, हा जसं खेळते तसं खेळू देते. थोडीशी टोकत नाही ना. हा थोडीशी टोकत नाही बापा लेकराले. असाही लाड राहते काय? नाही तर काय मग. लाडाच्या ठिकाणी लाड बी करायला लागते, माराच्या ठिकाणी माराही लागते. नाव लेकराले बोलत नाही. मस्ती करता काय कराच म्हणते तुम्ही. मस्त बसली राहते, मोबाईल पाहिजे नाही तर आराम करा. नाही तर मग बोलत राहते मायले की दिवसभर काय चालू राहते त्याचं काय माहित बिचारायले. कुठच्या गोष्टी येते, काय गोष्टी येते. दिवसभर गोष्टी चालू आहे आता आल्या तेव्हापासून. पाहून राहिली ना मी. हा आता राणीची आजी अशी नाही म्हणत का बसू बसू माई कंबर दुखली हो बाई, हा बसू बसू माई पाय दुखले, हा अशी नाही म्हणत. मस्त बसते. 1-2 घंटे बसन ना तर काहीच ते होऊन राहिलं म्हटलं आता. आणि पाहिजे जशी हे गेली नेहा का मग पहा कशी करते तर. हा मग कनारनं चालू होऊन जाईन तिचं. बाई राणी पाणी आणून देणं, बाई हेन बाई ते. हो मले नाही आवडत आपली चिबुडी. फक्त या 2 जणालेच आवडते. राणीच्या बापाले आणि आमची तर यायले दोघाईले. आईचा मोठा प्रेम. माय माय नाटकी माय. आता इन कणी ते तर बोलतोच मी. राग यो का काही यो बोलतोच मी हे तुमचं घर नाही काय म्हणून तिकडे तिकडे राहतात. हा नाव इकडे येत नाही म्हणून, येऊन नाही पाहत. हा फक्त एकच पोरगा आहे काय म्हणून तुम्हाला. खरंच बोलतोच मी आज आपलीच्या बुडीले. आणि काय म्हणते ते नेहा तर तिलाही पाहतो मी. हा काय बोलते मले तर म्हणून ते आईले काऊन बोलतात सांगतो मग तिले काऊन बोलतात. बोलता बा तुम्ही. मी तर काही कानी मानी देतच नाही, लक्षच नाही देऊन राहिली त्याच्यावर. बरं जाऊ द्या, सोडा त्याले. जेवायचं असेल तर येईन. आणि म्हटलं काय काय बनवायचं राहिलं अजून द्या ना, मी बनवू लागतो. बनवू दे ह्या करू देते काम. करू देते ना काम गिम करू देते. राणीला आणलं ना संग, राणी पाहिजे त्याले खेळवते. तोपर्यंत दोघी जणी लवकर स्वयंपाक बनवून घेऊ. ठीक आहे ना. वरण भात मांडलं बा मी लेकरासाठी. म्हटलं कोणी रस खाते नाही खात, कोणाला गोड आवडते कोणाला नाही आवडत. तर म्हटलं वरण भात खातेत लेकरं आणि लेकराला आवडतेच. कोणत्याही लेकराला आवडते वरण भात. त्याच्यात म्हटलं थोडं बनवून घ्या. ठीक आहे ना. तर वरण भात हा कोणी खाते नाही कोणी नाही खात. आणि मग रस पुऱ्या अजून काय काय बनवता? वरण भात बनवू, रस पुऱ्या आणि तिखट भाजी आणि थोडेसे पापड. जास्त स्वयंपाक नाही बनवत मी. हो जास्त बनवून बी मग शिल्लक राहते ना, वाया जाते. आणि उन्हाळ्याचं कोणी जास्त खातही नाही तर जास्त काही बनवू नका. मग एवढंच बनवा. नाही तर काय मग कढी बनवा, भजे बनवा, पुऱ्या बनवा, वडे बनवा. कोण एवढं मोठं बनवत बसते. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या. फक्त रस बनवू, पुऱ्या बनवू, वरण भात लेकरासाठी. आपल्यालाही होते म्हणा वरण भात, तसं नाही आहे. आणि तिखट भाजी पाहिजेच. तिखट भाजी शिवाय तर जेवण केल्यासारखं वाटत नाही. गोड धकत नाही ना, त्याच्यानं तिखट भाजी पाहिजेच. हो आणि पापड गिपड तळून घेऊ मग. ठीक आहे ना. तर राणी पाहिजे मग. हा बरोबर पाहिजे स्वरूपले. हा नाही तर पाडशील. एक काम करतो ना, चटई टाकतो, चटईवर खाली ठेवून देतो. खाली खेळत राहते आणि हे पाहते मग त्याले. वरून पडागिळाचं भेव लागते. तसा तर तो सरकत नाही म्हणा इकडच्या तिकडे. पण हे पकडलंय ना काही पाडलं वाढलं तर भेव लागते. नाही पाडत नाही मी. पाडतो काय त्याला? कधीच तर नाही पाडलं मी. पाडलं नाही पण खालीच बस ना त्याला घेऊन. हा चटईवर खेळा मस्त. पंखा लावून दे आणि टीव्ही लावून दे. मस्त कार्टूनही पाहते आणि त्यालाही पाहते. हो चाल मग राणी. बरं चाल. वहिनी वहिनी आले रूपा आले म्हटलं पाहुणे. म्हणता ताई पाहुणे आले तर पाय धुवाले पाणी घेऊन जा ना मग. हा द्या म्हटलं पाय घे धुवून. अमाय हो रूपा गोष्ट गिष्ट तर बरोबर म्हणून राहिली तू. आता पाणी घेऊनच जातो ना मी पाय धुवाले. नेहा घे ना पाय धुवे. राहू द्या ना वहिनी. पाणी गिनी कायले द्या लागते. हा पाणी गिनी नाही पाहिजे पाय धुवाले. घ्या ना घ्या पाय धुवा म्हटलं. घ्या घ्या. पाय धुवाले पाणी घेऊन आली मी आणि पाय नाही धुवून राहिले. मग काय म्हणान का वहिनीच्या घरी जातं तर वहिनी तर विचारते नाही. पाय धुवाले पाणी नाही देत. आता देऊन राहिले तर घेऊन नाही राहिले तुम्ही. राहू द्या ना वहिनी. पाणी गिनी राहू द्या म्हटलं. मी काय परखी होय काय? हा मायच घर होय. राहू द्या पाणी नका देऊ.
हाव काय तुमचंच घर होत एवढा उशीर मग घरी येवाले? मी दुपारपासून वाट पाहून राहिली 12-1 वाजतापासून. यान बा नाश्ते बनवून ठेवला होता 4 वाजता तुमच्यासाठी मस्त. गरम गरम पोहा चहा. म्हटलं आता तरी यान तुम्ही. तो नाश्ता म्हटलं आताही तसाच आहे. मग मी म्हटलं आता आरामच करून घ्या, संध्याकाळीच जाऊ म्हटलं वहिनीच्या घरा इकडे. इथं येऊन आरामच करणं होतं ना, त्याच्यानं आलीच नाही. मग मी तिकडेच आराम केला सुनीलच्या घरा इकडे. पण याले पाहिजे ना. मोठ्या भावाच्या घरी येता नाही येत काय तुम्हाला? भाऊ आहे ना. मले म्हणते तुमचे भाऊ आली नाही नेहा. त्याले म्हटलं मी जा म्हटलं आणि घेऊन या म्हटलं तुमच्या बहिणीले. आणि आता बाई तुम्ही बी आले तर तिकडे येतही नाही थोडेसे इकडे. आणि हे मलाच म्हणते आईले सांगितलं नाही काय, तुला सांगितलं नसन म्हणून आली नाही. आता सांगा म्हटलं त्याईले मी सांगितलं का नाही सांगितलं तुम्हाला. म्हणत होती ना का तुम्हाला माया संग चाला आल्या नाही तुम्ही. मी येत होती व इचानच नाही आली. हेच म्हणे मग जाऊ आई जाणंच आहे म्हणे. आणि बॅग घेऊन नाही आले काय तुम्ही? इकडे मुक्काम कर जा म्हणत अजून जाण काय तिकडे? अरे यार शिट, आठवणच नाही राहिली बॅग आणायची. खरंच आठवण नाही राहिली. असं आहे ना, तुम्हाला येवाचंच नाही आहे, तुम्हाला इकडे राहायचंच नाही आहे म्हणूनच तर बॅग घेऊन आले नाही तुम्ही. आणि तुमचे भाऊ वाट पाहून राहिले माई बहीण आली नाही. जाईन ना, जेवण खाऊन केल्यावर जाईन आणि बॅग घेऊन येऊन जाईन मी. इकडेच झोपन ना, आई झोपन इकडे आणि मी झोपन. झोपशील नाही? हो इकडेच राहू ना, आता इकडेच राहू. इथूनच तयारी करतो उद्याची. हो उद्या इकडूनच तयारी करतो आणि इथूनच जाईन. इथूनच जाईन वहिनी. काय करते रूपा? आहे ना घरात आहे, स्वयंपाक बनवून राहिले. हाव काय? नाही तर काय मग तिले तरी माई कदर आली रूपाले. म्हणे मंदा ते एकट्याच आहे बा, काय करन त्याच्यानं आली ते लवकर. पण तुम्ही नाही आल्या बा. नाही तर मग म्हणान वहिनी बोलते तुम्ही नाही आले वेळेवर म्हणून मी बोलून राहिली. मी रूपा नाही होय म्हटलं. रूपाले राग येऊ का काही आहे ते बोलत नाही, पण मी बोलतो. मोठी वहिनी होय मी, तुमच्यापेक्षा मोठीच आहे. आणि मी बोलन, तुम्ही राग करा का काही करा, माय बोलायचं काम आहे. मी बोलन राग आला तर. ठीक आहे ना, बोला ना वहिनी बोला, रागीग नाही येत. हो तेच म्हटलं, कारण की तुम्ही बोलण्यालायक काम केलं आज. खरंच सांगतो ना, मी वाट पाहून राहिली दुपारपासून. आता येईन बा त्या बाई, आता येईन बा नेहा. पण तुम्ही तर आलेच नाही बाप्पा. पूर्ण दिवस गेला तर आता आले. आता 5:45 वाजले म्हटलं. हो 5:45 वाजले. उशीर झाला आम्हाला. बनवू लागतो ना मी आता, स्वयंपाक बनवू लागतो. काय बनवायचं आहे सांगून द्या, बनवू लागतो मी. झाला स्वयंपाक झाला म्हटलं. रूपा आली तर रूपानं बनवू लागला मला स्वयंपाक. आता फक्त ताटच वाढायचे राहिले. ताट वाढतो आणि जेवण करा मग. अम्माय बाई, एवढ्या लवकर स्वयंपाक झाला काय व? नाही तर काय मग. आता बाई 5 वाजतापासून लागली म्हटलं मी स्वयंपाकाले. तुमची वाट पाहू थकली मी म्हटलं आता काही ह्या येत नाही, तर त्याच्यानं म्हटलं आतापासून लागून जातो स्वयंपाकाले. येते का नाही येत म्हटलं, का एकदम आता 8-9 वाजता येते. मग काय वाट पाहत बसू काय मी, म्हणून मी लागली मग स्वयंपाकाले. मग रूपा आली तर रूपानं मदत केली मला. जाय थोडेसे काम करू लाग बरं आता आली तर. हो आता काम करू लागा. थोडासा झाडू वाळू मारा आणि पोछा गिचा मारा आता इथं. आता जेवण करायला बसू आपण तर. ठीक आहे ना, ठीक आहे, मारतो ना मी झाडू पोछा. हो आता गरम लागते ना, तर थोडस चांगलं लागन मग. ठीक आहे ना वहिनी, लावतो ना मी पोछाही लावतो आणि झाडू लावतो. पाय नाही दूध काय मग? नाही पाया घे नाही दूध. चाल बाप्पा, लवकर पोछा लावून घेतो. राग आला वहिनीले म्हणून मला कामं सांगून राहिली. झाडू लाव, पोछा लाव. दुपारी आलीस तर काय माहित बाप्पा, कपडे धुवायला लावले असते काय तर. म्हणूनच तर मी इकडे येवाले नाही पा. तिकडेच बरी राहतो मी मस्त एका ठिकाणी बसून. नाव अंगाले धक्का नाही लागत ना, काही नाही. नेहा, काय दादा? किती वाजता आली तू? आत्ताच आली मी, 5 मिनिट झाले आली तर. हाव काय, लय लवकर आली मग. अन मी अन तुझी वहिनी दोघे जण वाट पाहून राहिलो. आता येईन काहून एवढा उशीर येवाले? दुपारी लेकर गिकडे झोपून होते, त्याच्यानं म्हटलं काय जाऊ आता. आराम केला मग तिकडे, त्याच्यानं आलीच नाही मग. हाव काय, नाव दादाची आठवण नाही येत. कसा आहे माया भाऊ काय नाही. येतच नाही म्हटलं इकडे. तिकडेच राहतं सुनीलच्या घरा इकडे. येता नाही येत काय? तुझ्या वहिनीले किती बोललो मी, काहून तुनं बोलावलं नाही, आईले नाही बोलावलं. आता आमच्या दोघांचीच झमकली होती म्हटलं अर्ध्या तास पहिले. हाव काय? नाही तर काय मग. माझ्या बहिणीला काहून नाही सांगितलं, काहून नाही बोलावलं, काहून नाही आणलं. किती वेळपर्यंत चालू राहिलं आमचं. मग चालला गेलो मी बाहेर. आता आलो मग. आता इथंच आहे ना दादा मी, तुझ्याच घरी आहे म्हटलं. इकडेच जेवण करतो, इकडेच झोपतो ना, उद्या इथूनच तयारी करन.
हाव काय काय करून राहिली, पोछा लावून राहिली? हो वहिनी म्हणती तर जेवायला बसू म्हणते ते एक वेळा पोछा लावून दे म्हणे. मुंग्या उंग्या राहते आता, लेकरं वेकरं आहे ना आता, कचरा वचरा करतच राहते घरात, तर झाडू पोछा लाव म्हणे ना टाट वाढतो. हाव काय ठीक आहे ना, धुवून मग हात गीत. धुई ना दादा, हात गीत धुई. पण सुनील तर येवाचाच आहे अजून, फोन लावा लागन त्याले. अरे हो, सुनील येवाच आहे, सुनीलसाठी थांबा लागन. हो फोन लावून पाहणं, मग त्याला बोलावून घ्या. झाला म्हणा जेवणाचा टाइम, ये म्हणा. स्वयंपाक झाला तर जेवण खाऊन करून लागून जा. नाही तर काय मग, लेकराचाही झोपायचा टाइम होऊन जाते, तर स्वयंपाक झाला तर देऊन द्यायला पाहिजे होतं ना जेवण करायले. हा, लेकराले पहिले देवाले पाहिजे, आपलं होत राहते मग आरामात. आता वहिनीच म्हणे का पोछा लावून घे मग देतो म्हणे जेवाचं. वहिनीचं नको ऐकत जाऊ, वहिनीचं डोकं थोडंसं जास्तच चालते. हा, पोछा लावल्यापेक्षा लेकराले द्यायला नाही पाहिजे. देतो ना तर देतो जेवाले. आता पोछा लावायला लागतेच काय टाइम, 2 मिनिटात तर लावतो मी पोछा इकडच्या तिकडे. बर धुई मग हात गीत धुई आणि वाढ मग टाट. मी तोपर्यंत सुनीलले फोन लावतो आणि बोलावून घेतो. ठीक आहे ना, लाव ना दादा, मग सुनीलले फोन लावून बोलावून घे. आई आली का येवाची आहे? आली ना आई आणि मी, आम्ही दोघी संगमंग चाललो ना, दोघी जणी. लेकरं आले ना? हो आहे ना, अंदरच्या खोलीत आहे सगळे लेकरं टीव्ही पाहून राहिले. हा काय, लावतो मग मी सुनीलले फोन लावतो, बोलावून घेतो. झाला पोछा लावून? हो झाला ना वहिनी, झाला पोछा लावून झाला. वाळतो ना आता टाट. बरं पोछा लावून घे ने हा, आणि मग ताट वाढ. स्वयंपाक केलं बा मी. हा, आता मी ताट नाही वाढत आणि वाढणी नाही करत. आता हे काम तू आहे. हा, ताट वाढणं, सगळेले जेवाले देणं आता तुया सुप्रत. तुयावर सोपवले मी हे काम. आता मी आराम करतो, मला आराम करू दे. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. करा तुम्ही आराम करा, थकले असन. 5 वाजतापासून कामं करून राहिले म्हणता ना, करा आराम तुम्ही. हात पाय धुवा. हो, हात पाय धुतो ना, लय गरमी झाली मला काम करू करू. चला मग मित्रांनो, स्वयंपाक गी झाला बा आमचा. आता टाटा गिट वाढतो आणि जेवण करतो. आता हाय नेहा कामं करायले, करू नाही द्या लागत काय थोडेसे कामं. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.